नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे पार्लेजी बिस्किटांपासून खीर। ही खीर जर तुम्ही फ्रीजमध्ये थंडगार अशी करून खाल्ली तर तुम्हाला समजणारही नाही की तुम्ही खीर खाताय की कुल्फी खाताय। खूप मस्त लागते चवीने। तुम्ही पण घरी एकदा नक्की करून बघा। चला तर मग पाहूया याची रेसिपी कशी बनवायची ते। सगळ्यात आधी मी इथे एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकलेला आहे। आता या तुपामध्ये आपण खिसलेले खोबरं आणि काही ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत। तूप गरम झालेला आहे। आता यामध्ये एक छोटी वाटी खोबरं टाकून घ्यायचे खिसलेलं आणि ते थोडंसं परतून घ्यायचे आणि एक छोटी वाटी कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकून याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे मी 4 ते 5 बिस्किट घेतलेले आहेत। पार्लेजी बिस्किट आहेत हे। आता यामध्ये बिस्किट भिजतील एवढं दूध टाकून घ्यायचं आहे आणि दूध हे रूम टेम्परेचर वरतीच वापरायचे। दूध जर जास्त गरम टाकलं बिस्किटांमध्ये तर बिस्किटांची चव बदलते। आता इकडे आपले खोबर आणि ड्रायफ्रुट्स ही परतून झालेले आहेत गोल्डन ब्राउन कलर वरती। यामध्ये आपण दूध टाकून घेऊया। इथे मी 1 लिटर दूध वापरलेला आहे। बिस्किट दुधामध्ये व्यवस्थित भिजलेले आहेत। हे मिक्स करून आता आपण याला साइडला ठेवून देऊया। हे नंतर वापरणार आहोत आपण शेवटी। सगळ्यात आधी छोट्या वाटीने 1.5 वाटी साखर यामध्ये टाकून घेत आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे। साखर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे दुधाला उकळी आलेली आहे आणि आपण जे पार्लेजी बिस्किट दुधामध्ये भिजवून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि शेवटी यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायचे आणि हे सगळे व्यवस्थित मिक्स करून याला 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। खीर उकळवून घेत असताना अधूनमधून चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईच्या साईडला आणि वरच्या बाजूला साय साठून राहणार नाही। आता इथे आपली खीर 10 मिनिटं उकळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खीरीची कन्सिस्टन्सी कशी परफेक्ट झालेली आहे। ही खीर थंड झाल्यावर आणखीन थोडीशी दाटसर होते, त्यामुळे आता गॅस बंद करून द्यायचा आणि याला रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचा। नंतर एका भांड्यामध्ये काढून याला 5-6 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि जर तुम्हाला लगेच खीर पाहिजे असेल तर अर्ध्या 1 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहे। आता इथे मी 5-6 तासासाठी खीर फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती आणि तुम्ही बघू शकता खीर किती मस्त आणि टेस्टी दिसत आहे। तयार आहे आपली इथे थंडगार सुपर टेस्टी अशी खीर। तुम्ही ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी बनली ते। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। आणि हो, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।